तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की माझ्या पद्धतीने एकदा प्रिन्स कट ब्लाउज शिवून बघाच। खूप सोप्या पद्धतीने, कॅनोची गरज नाही, कसलीही गरज नाही, एकदम सोप्या पद्धतीने, पायपिंगही करायची गरज नाही। इतक्या सोप्या पद्धतीने अगदी 1 तासाचा ब्लाउज हा अर्धा तासामध्ये होतो, या पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं तर। आता व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा, मी कशा पद्धतीने ब्लाउज स्टिच करते। म्हणून आता तुम्ही पाहू शकता मी इथं संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला ह्या ब्लाउजचं कटिंग बघायचं असेल, पेपर कटिंग, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा। तर मी इथे ना ब्लाउजला जॉईंट देऊन घेतलेला आहे अगोदरच, कारण की थोडासा कमी पडत होता, एल्बो बाही आहे आणि मग कपडाही भरपूर लागतो, तर त्यामुळे मी इथं जॉईंट वगैरे देऊन घेतलेले आहे ब्लाउज पीसला। आणि त्याचबरोबर मग मी इथं आता अर्धा इंचापासून टिप मारून घेतलेली आहे। आपला बाहीचा जो सरळ भाग असतो ब्लाउजचा, त्याच्यावरती अस्तर जे आहे बाहीचं ठेवून अशा पद्धतीने त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे। तर सर्वांना माहीत असेल की आपण बाही कशा पद्धतीने, हाफ बाही जशी जोडतो त्याच पद्धतीने आपण ही एल्बो बाही पण जोडून घेतोय। फक्त बाहीची जी आहे ना उंची जास्त असते। आता इथं आपले बाही जी आहे ती आपण ब्लाउजला असं पद्धतीने जॉईंट करून घेतोय। तर बाही, एल्बो बाहीची एक ट्रिक सांगते तुम्हाला। जर तुमच्या आपण ब्लाउज शिवल्यानंतर, एल्बो बाहीची ब्लाउज शिवल्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळा झोळ पडतो बघा, आपला बाही शिवल्यानंतर झोळ पडतो, तर तुम्हाला ही एक ट्रिक्स यूज करायची। चारही कोपऱ्यांना टिपा मारून घ्यायच्या। तर दोन्ही साईडच्या ज्या आपल्या साईडचे जे मोढ्याचं हे असतं, आपली उभी लाईन, तिला सुद्धा आपल्याला टिप मारायची। जशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली त्याच पद्धतीने चारही कोपऱ्यांना व्यवस्थित टिप मारून घ्यायची। तर ब्लाउज हा चांगला त्याला अटॅच होऊन जातो आणि मग आपल्या बाहीला झोळ वगैरे काहीही पडत नाही। तर इथं लेस होती, ती लेस पण मी टाकून घेते आहे। आता खूप ट्रेंडवर आहे ही साडी, ह्या लेसीची साडी। तर त्याच पद्धतीने हे ब्लाउज त्याच साडीतलं आहे। तर खूप छान आणि ॲक्टिव्ह पण दिसत होती ही लेस। तर या पद्धतीने एक बाही जोडली, त्याच पद्धतीने मी दुसरी पण बाही जोडून घेतलेली आहे। आता ही जी आहे हा आपला कटोरीचा साईड फिटिंग पार्ट आहे, जो इथं आपण अर्धा इंचापासून खालच्या साईडनी जोडून घेतला आणि त्याच्यानंतर अस्तर जे आहे ते याच्यावरती दाबटीप मारून घेतलेली। तर दोन्हीही पार्टला आपण याच पद्धतीने टिपा मारून घेतल्या। आता सरळ ब्लाउज पीसचा जो कपडा आहे आपला, त्याच्यावरतून पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर दोन्ही पण पार्टला आपण अशा पद्धतीने वरच्या साईडनी टिप मारून घेतली। आता आपल्याला हे अस्तर ब्लाउजला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला इथे खालच्या साईडनी कोणतीही कमरपट्टी वगैरे लावण्याची गरज नाही। तुम्ही जर या पद्धतीने ब्लाउज स्टिच केला तर तुमचा, नक्की सांगते मी, जर तुम्हाला 1 तास लागत असेल ब्लाउज शिवायला, तर तुम्ही या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाउज, एकदम आपण याला शॉर्टकट पण म्हणू शकतो, या पद्धतीने हा प्रिन्स कट ब्लाउज आहे, वेळही वाचतो आणि खूप सोप्या पद्धतीने पण तयार होऊन जातो। म्हणजे कटोरी ब्लाउजपेक्षा तर प्रिन्स कट ब्लाउज हा अतिशय फास्ट असा होऊन जातो। तर अशा पद्धतीने आपण ह्या साईडचा अस्तर जे आहे ते आपण ब्लाउज पीसला या पद्धतीने दोन्हीही पार्टला जॉईंट करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही। आता साईडचा कपडा जो आहे तो आपण इथं कट करून टाकायचा आहे। जसं आपण कटोरी ब्लाउजला एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा कपडा ठेवतो त्याच पद्धतीने प्रिन्स कटला पण ठेवायचा आहे। म्हणजे कोणताही ब्लाउज तुम्ही जर कटिंग केला तर असं ब्लाउजचा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा जास्त ठेवायचाच आहे। आता आपण घेतलेला आहे गळ्याचा पार्ट। तर हे पार्ट ठेवताना नेहमी या पद्धतीने समोरासमोर ठेवायचा, जेणेकरून आपलं शिवल्यानंतर कळायला नको की उलटं पालटं झालं, त्याच्यापेक्षा अगोदरच आहे ना अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं। तर गळ्याचा पार्ट आहे, तर बघा या पद्धतीने, पण मी इथं पायपिंग वगैरे काहीही करणार नाही आहे, तर डायरेक्टली या पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आहे। तर मी कटिंग करतानाच आहे ना काय केलं की पाव इंच आतमध्येच घेतलं, जेणेकरून म्हणजे आपल्याला टिप मारताना जास्त गळाही मोठा होणार नाही म्हणून। तर या पद्धतीने मी सांगते तुम्हाला की ह्या ब्लाउज कटिंगचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आणि पेपर कटिंग तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हा स्टिचिंगचा व्हिडिओ बघून ब्लाउज शिवलात तरीही चालणार आहे। तर आपण इथं काय केलेलं आहे, तर अशा पद्धतीने याला पलटी मारून घेतला आणि खालच्या साईडनी पण मी अर्धा इंचाने टिप मारून घेतली आणि सरळ भाग जो आहे तो आपण बाहेर काढून घेतला। जसं आपण बॅक साईडला करतो त्याच पद्धतीने ह्याही पार्टला आपल्याला खालच्या साईडनी बघा टिप मारून घेतलेली आहे। अगदी 5 मिनिटं पण लागत नाही दोन्ही पण पार्ट जोडायला, एकदम फास्ट असे पार्ट जोडून होतात। तर अशा पद्धतीने आपण इथं त्याच्यानंतर हे पार्ट याला जॉईंट करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता उरलेला कपडा आपण इथं कट करून टाकला। आता जसं आपण एक पार्ट तयार केला त्याच पद्धतीने आपण
जसं आपण एक पार्ट तयार केला तसंच आपण दुसराही पार्ट तयार करून घेतला. तर इथं पाहू शकता किती छान असं याला गळा पण आपला गोल असा आलेला आहे. आणि ज्या मैत्रिणींना पायपिंग तर म्हणजे जास्त करायला आवडत नाही, काही वेळेस ती उलटती, त्यामुळं कंटाळा येतो, तर तुम्ही ही पद्धत पण वापरून ब्लाऊज हा स्टिच करू शकता. आता इथं मी हा पार्ट एक असा खालच्या साईडनी जोडून घेतलेला आहे अशा अर्धा इंचापासून. आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरनं एक दाबटीप देऊन घेतोय. तर याने काय होतं, आपला पफ हा दिसायला खूप छान असा ॲक्टिव्ह दिसतो. आणि पाहू शकता याचा लुक फायनली किती सुंदर याला पफ वगैरे आलेला आहे. तर आपला हा एक पार्ट तयार झाला. आता आपण दुसराही पार्ट त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने समोरासमोर व्यवस्थित लावून घ्यायचा. त्याच्यानंतर अर्धा इंचापासून या पद्धतीने जोडायचा आहे. तर पार्ट जोडताना हा आपल्याला खालच्या साईडनी वरती जोडायचा आहे, जसं व्हिडिओत दिसत आहे त्याच पद्धतीने. तर जेणेकरून खालच्या साईडने आपण हा परफेक्ट आला पाहिजे. वरच्या साईडला थोडंफार कमी जास्त झालं तर आपण त्याला व्यवस्थित खेचून वगैरे किंवा थोडंसं कट पण म्हणजे असं कट जास्त करायचं नसतं त्याच्यामध्ये आपल्याला, कारण की आपलं इथं कुठंही जास्त झालेलं नाही आणि कमीही झालेलं नाही आहे. एकदम तंतोतंत आपले दोन्ही पण पार्ट बसलेले आहेत. पण झालंच तर मग तुम्ही थोडासा आकार शेप देऊन ते करून घेऊ शकता. आता इथं बॅक साईड जो आहे तो 4.5 इंच आहे मागची पट्टी गळ्याची, आणि इथं मग मी 5 इंचावर घेतलं. आणि जर तुम्ही वरतून गळा मोजत असाल तर मग त्यानुसार तुम्ही गळा टाकून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडला गळा रुंदी 2.25 इंच आणि खालची गळा रुंदी जी आहे ती मी 2.5 इंच ठेवलेली आहे. आता इथं गोल गळा आहे कस्टमरचा, तर आपण इथं गोल गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे. तर मी पेनाने मार्किंग करून घेतलेलं आहे. जर तुम्ही खडूनी करत असाल तर मग खडूचं दुसऱ्या साईडला वाटवायचं आहे. जर तुम्ही असं पेनाने पण डार्क केलं तर दुसऱ्या साईडला ते बरोबर आपल्याला दिसतं आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती पण एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता या पद्धतीने मी इथं गोलगळ्याचा आकार काढून घेतला. आता हा पार्ट आपल्याला सरळ ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण यालाही पलटी मारून घेणार आहे. तर गोल गळ्याला आपण जो आकार दिलेला आहे पेनाचा, सेम टू सेम त्याच्यावरूनच आपली टीप आली पाहिजे. तर आपण इथं गोल गळ्यावरती टीप मारून घेतली. आता खालच्या साईडनी कमरेला अर्धा इंचाने टीप मारून घेऊ. तर अशा पद्धतीने आता आपण इथं टीप मारून घेतली. आता आपण जी कड आहे थोडीशी खालच्या साईडची ती आपण इथं कट करून टाकणार आहे. एक्स्ट्राचा कपडा जो असतो तो आपण कट करून टाकायचा. त्याने काय होतं तर छान असं फिनिशिंग येतं ब्लाऊजला. तर अशा पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये मी इथं कट करून घेतलं आणि छोटे छोटेसे कट लावून घेतले. आता आपण हा गळा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे जो काय आपला सरळ भाग आहे आतमधला तो आपण इथं बाहेर काढून घेतला. बघा या पद्धतीने. आता आपण ह्या गळ्याच्या कडेने टीप मारायची व्यवस्थित. कट लावल्यामुळं काय होतं तर व्यवस्थित गळा जो आहे तो पलटी होतो. तुम्ही इथं कोणता पण गळा घेतला, डिझाईनचा जरी घेतला आणि असे कट लावले, जिथं गोल आकार असतो तिथं थोडेसे कट लावायचे, तर छान असं पलटी होतं, गोळा वगैरे काहीही होत नाही. तर या पद्धतीने आपण इथं गोल गळ्यावरती अशी वरतून टीप मारून घेतलेली आहे. आता आपण जशी अशा पद्धतीने टीप मारली तीच आपण इथं खालच्या साईडनी पण एक टीप मारून घ्यायची. तर या पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे. आता आपण हे चारही कोपरे आपल्याला काय करायचे आहे, अस्तरचे या ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचे. तर आपण इथं जॉईंट करून घेतलेला आहे. आता आपण उरलेला जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. मी परत एकदा सांगते, जर तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 36 साईजचं प्रिन्स कट ह्याच ब्लाऊजचं मी इथं कटिंग दाखवते, कारण की हे एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते आणि त्याच्याचपैकी मी हे एक ब्लाऊज तुमच्यासोबत स्टिचिंगचं शेअर करते आहे. आणि मी कटिंग केलेली ह्या ब्लाऊजची पेपरवरती कटिंग केलेली आहे आणि
जुन्या ब्लाऊजवरून, त्याशिवाय मी पेपर कटिंग करून दाखवलेली आहे कस्टमरच्या. तर तुम्हीसुद्धा एकदम व्यवस्थित आरामशीर तुमच्यासुद्धा ब्लाऊज तुम्ही तुमच्या जुन्या ब्लाऊजवरून कटिंग करू शकता. आणि नक्कीच ट्राय करा, कटिंगही करा आणि त्याच्यानंतर स्टिचिंगही करा. तर मी इथं टक्स पण मारून घेतलेले आहेत. तर मी टक जे आहेत ते 4-4 इंचावरती मारून घेतलेले होते. आता मी हुक लूप पट्टी लावती आहे, तर मी जवळजवळ 2-2 इंचाच्या पट्ट्या, म्हणजे 4 इंचाची डायरेक्टली त्याच्या फोल्ड केली तर ती 2 इंचाची अशा पद्धतीने आपण इथं पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर ही जी आहे ही आयपट्टी अर्धा इंचापासून टीप मारल्यानंतर परत एकदा आपण अस्तरवरती दाबटीप देऊन घेतो आणि पुन्हा अशी फोल्ड करायची आहे. तर आतला कपडाने फोल्ड करायचा आपल्याला, फक्त त्याच्या कडेने अशी पट्टी ही फोल्ड करायची असते. तर एक पट्टी जी आहे ती आपल्याला दोन्ही पट्ट्या खालच्या साईडनी जोडायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एक सरळ भाग आणि उलटा भाग लक्षात येईल. तर जशी मी आत्ता जोडली खालच्या साईडनी त्याच पद्धतीने जोडताना एक भाग उलटा होतो आणि एक भाग सरळ होतो. अर्धा इंचापासून टीप मारली, परत एकदा आपण जो आपली पट्टी त्याच्यावरती एक टीप मारून घेतली आणि आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने ही टीप मारून घेतली. तर बघा फायनली लुक आपला किती छान आलेला आहे. तर दोन्ही पार्ट आपले तयार झाले, म्हणजे संपूर्ण पार्ट तयार झालेले आहेत. तर मी व्हिडिओ इथंच एंडिंग करत होते, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते संपूर्ण फिटिंग पण. तर कारण की संपूर्ण ब्लाऊज हे छान असं जोडून झालं आणि कालच्याच व्हिडिओमध्ये मी फिटिंगही शेअर केलेली आहे. परफेक्ट पद्धतीने फिटिंग कशी करायची ते मी कालच्या व्हिडिओत शेअर केलेलं आहे. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. 2 लिंका देते, एक कटिंगचे पण आणि एक फिटिंगची पण. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की बघा आणि छान छान अशाच पद्धतीने ब्लाऊजही स्टिच करा. शोल्डर जोडून झाले, या पद्धतीने मी आता थोडासा आकार देऊन घेते. उरलेला कपडा या पद्धतीने जास्त असं आपल्याला जास्त खोलगट भाग नाही न्यायचा, कारण की आपण अगोदरच कटिंग करताना त्याची व्यवस्थित कटिंग केलेली आहे. तर या पद्धतीने आपण इथं जॉईंट करून घेतल्यानंतर मी थोडंसं इथं कट करून घेतलेलं आहे, जेवढे पण आपलं असे कोणे वगैरे निघले होते तिथं थोडेसे म्हणून. त्याच्यानंतर बाही या पद्धतीने याला जॉईंट करून घ्यायची आहे. एकदम संपूर्ण डिटेलमध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे, कोणत्या ट्रिक्स वापरायच्या आहे, तुमची फिटिंग जर चुकत असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आपण इथं बाही बघा जोडून घेतली, परत एकदा एक टिप मारून घेते आहे मी. तर आपल्याला आपण काय करतो, प्रत्येक याच्यावरती आपल्याला डबल टिप मारायचीच आहे, जेणेकरून ब्लाऊज हा लवकर उसवत नाही मग. तर या पद्धतीने आपण दुसरी पण साईडची मी बाही इथं जोडून घेते आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओत काही समजलं नसेल तर ते सुद्धा मला सांगा. आणि जर तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे आहेत ते सुद्धा मला नक्कीच सांगा, तर जेणेकरून मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवेन. तर दोन्ही पण साईडच्या बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मी आता इथं फिटिंग करून घेते आहे. तर बाहीला इथं तुम्हाला सांगते, जॉईंट तर मी दिलेलाच होता बाहीला, पण तिथं कपडा आणखीनही कमी पडला, ब्लाऊज पीस एवढा नव्हता शिल्लक, त्यामुळं आपण इथं ॲडजस्ट केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता जॉईंट देऊनही बाही जी आहे ती कडेला कमी पडली, तरी पण मी इथं स्टिच करून घेतलेला आहे ब्लाऊज, कारण की मोंढ्यामध्ये त्याची टीप येणार आहे. त्यामुळं मी इथं व्यवस्थित आपण इथं फिटिंग करून घेतलेली, त्याच्यामुळं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. फक्त फिनिशिंगला आतमध्ये थोडंसं हे दिसतं, पण मग काय हरकत नाही, कारण की ब्लाऊज पीस जर कमी असेल तर आपल्याला ती पण गोष्ट जी आहे आपल्याला ती करावीच लागते. तर इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण याला हे करून घेतलेलं आहे. तर फिटिंग झालेली आहे. मी थोडंसं फक्त थोडंसं कमी आहे, कारण की 32 इंचाचा कमर आहे आणि दंडगेर जो आहे तो 6.5 इंचाचा. तर या पद्धतीने मी इथं दोन्ही पण साईडला टिपा मारून घेतल्या आणि या पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज स्टिच झालं. आता तुम्ही कमेंट करून नक्कीच करायचे आहे आणि नक्की सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, याच्या पुढचे मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.